आपल्याला आयुष्यात काही अशी माणसं भेटतात ज्यांना आपण कधी दुखावलेलं नसतं. त्यांच्यासाठी खूप काही करतो, पण त्या बदल्यात आपल्याला कधी प्रेम भेटत नाही, आपुलकी भेटत नाही. उलट ती लोक नेसेसरी रिवेंज मनामध्ये घेऊन बसतात, राग मना. त्यांच्याकडून आपल्याला फक्त अपमान आणि विश्वासघात आणि वेदनाच भेटतात. एकच प्रश्न निर्माण होतो, देवा मी काय चुकवलं आहे? हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही, हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येतो. हजारो लोकांच्या आयुष्यात घडत असतं. जी एक सत्य कथा आहे. ही कथा कुणाला दोष देण्यासाठी नाही, तर कर्म, नाती आणि माफ करणं या मागचं गूढ करण्यासाठी आहे. एक दिवशी साधारण 60 वर्षाच्या सासूबाई माझ्याकडे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरती एक उदासीनता होती, खूप जास्त वेदना होत्या. बोलताना त्यांचा आवाज थरथर कापत होता. मी त्यांना विचारलं, काय झालं? ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं ते सगळे माझ्या डोळ्यासमोर संपलं. मी त्यांना शांतपणे बोलू दिलं आणि ऐकत होते त्यांचे अनुभव. काही वर्षापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं. मी सुनेला कधीही पर्क मांडलं नाही. पहिल्या दिवसापासून तिला एकदम मुलीसारखं प्रेम केलं. तिला स्वयंपाक करायची इच्छा नसेल तर मी स्वतः जाऊन करायचे. तिला आराम हवा असेल तर मी सगळं सांभाळायचे. ती नोकरी करायची आणि मी काळजी घेत होते तिची, एका आईसारखी. तिला कधीही आईची उणीव भासू दिली नाही. हे सगळं सांगताना त्यांच्या डोळ्यात कितीतरी प्रेम आणि वेदना होत्या. फक्त 3 ते 4 महिन्यात सगळं बदललं. सुरुवातीला लहान लहान गोष्टीवरनं वाद व्हायला लागले. मग हळूहळू मुलगा आईपासून दूर व्हायला लागला. पूर्वी प्रत्येक गोष्ट आईला विचारणारा मुलगा आता आईशी बोलायला सुद्धा तयार नव्हता. नवऱ्याला पटवून दिलं होतं की तुझी आई चुकीची आहे. हळूहळू सासरे सुद्धा सुनेच्या बाजूने झाले. माझ्या मुलाच्या डोळ्यासमोर माझ्या सुनेने माझ्यावर हात उचलला. अमानुष प्रकारे मला मारहाण करण्यात आली, मानसिक छळ करण्यात आला, शारीरिक छळ करण्यात आला. पण ह्या दोघांनी, माझ्या नवऱ्याने आणि माझ्या मुलाने, कधीही मला साथ नाही दिली. एक दिवशी परिस्थिती इतकी बिघडली की जे आयुष्यभर मी थोडं थोडं करून जमा केलेलं होतं, त्या सामानासकट मला ते घर असंच सोडून निघून जावं लागलं घरातून बाहेर. आणि आता मी वेगळं एक फ्लॅट घेऊन वेगळे राहते आणि सगळं सुनेनी स्वतःच्या ताब्यात घेतलंय. मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं माझ्या बरोबर का घडलं? एवढं मी काय कोणाचं बिघडलेलं होतं की माझ्या बरोबर ह्या गोष्टी घडल्या आणि माझं सर्व होतं ते नव्हतं झालं. अचानक आमचं आकाशिक रिडिंगचं सत्र सुरू झालं. हळूहळू डोळ्यासमोर दृश्य क्लिअर यायला लागले. वेगळा काळ, वेगळं घर, वेगळे कपडे, पण आत्मे तीच होते. आजची जी सून होती ती एक पत्नी होती आणि तिच्या नवऱ्याबरोबर तिचं प्रेम विवाह झालेला होता. दोघेही खूप आनंदात होते, खूप खुश होते. अनेक वर्ष उलटली पण बाळ झालं नाही त्यांना. त्यामुळे घरामध्ये थोडे वादविवाद व्हायला लागले, गोष्टी थोड्या डिस्टर्ब व्हायला लागल्या. शेवटी त्या मुलाच्या नवऱ्याच्या घरच्यांनी त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. दुसऱ्या लग्नामध्ये जी आलेली सवत होती आणि त्यावेळेचा काळ असा होता की पत्नीला विचारलं जायचं नाही या सगळ्या गोष्टी करायच्या आधी. आणि ज्या वेळेला ती दुसरी पत्नी घरामध्ये आली, जी की आता ह्या जन्मातली सासू होती, तिला काही दिवसातच दिवस गेले. बेबी कन्सीव्ह झालं आणि वर्षभरात बाळ झालं. आता हळूहळू घरच्यांचं, नवऱ्याचं, सगळ्यांचं प्रेम त्या दुसऱ्या पत्नीकडे वळायला लागलं. ओढ तिकडे लागायला लागली. पहिल्या पत्नीला हे सगळं असह्य होत होतं आणि घरात आधी त्या घराची केंद्रबिंदू होती. हळूहळू ती एकटी पडली. तिचं दुःख कोणी समजून घेणारं नव्हतं. तिच्या मनात फक्त राग नव्हता, तिच्या मनात प्रचंड अन्यायाची भावना होती. तिला वाटू लागलं माझं घर उद्ध्वस्त झालं, माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी फक्त आणि फक्त ही स्त्री त्या गोष्टीला कारणीभूत आहे. काळ गेला, जन्म संपला, पण ही भावना संपली नाही. राग, अपमान, दुःख आणि सुडाची इच्छा ही आत्म्यासोबत पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड झाली. भूमिका बदलल्या होत्या. त्या जन्माची दुसरी पत्नी आजची सासू झाली होती.
आणि जी पहिली पत्नी होती ती सून झाली होती. आत्म्याला चेहरा आठवत नाही, पण भावना नक्की आठवण येत असतात. म्हणूनच काही लोक पहिल्यांदाच आपल्याला भेटतात आणि काही लोकांविषयी खूप प्रेम वाटतं आपल्याला, त्यांना बघून खूप आपुलकी वाटते. आणि काही लोकांबरोबर असं होतं की अचानक ते समोर आले की इरिटेशन होतं, राग येतो, चीड येते. आपल्याला नाही माहिती का, आपण पहिल्यांदा भेटतो त्यांना, तरी सुद्धा अशा भावना येतात. असं का होतं? कारण पहिल्याच्या भावना दडपलेल्या असतात, त्या आत्म्याबरोबरचं देणं घेणं तुमचं बाकी असतं. म्हणून याचा अर्थ प्रत्येक भांडणाच्या मागे जन्म असतोच असं नाही, पण काही वेळा अपूर्ण भावना, कर्माचे धागे नात्यातून पुन्हा समोर येऊ शकतात. सत्र संपलं आकाशिक रिडिंगचं. आता त्यांचा एकच प्रश्न होता मला की आता मी काय करू. मी त्यांना तेच सांगितलं, पण भूतकाळ नाही बदलू शकत, पण आजचा निर्णय बदलू शकतो. माफ करा. ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही अन्याय सहन करा, सीमा ठेवा, स्वतःचा सन्मान जपा, पण मनात द्वेष ठेवू नका. कारण द्वेष हा सर्वात आधी आपल्याला जाळतो. जाणीव झाली की कर्म बदलतात. स्वीकार आला, एक्सेप्टन्स आली की वेदना कमी व्हायला सुरुवात होते. कर्माचे चक्र तुटायला सुरुवात होते. तर हे स्टेप बाय स्टेप होतं. एका दिवसात होणार नाहीये, थोडासा वेळ लागेल, पण आत्मसन्मान जपा. ज्या गोष्टी झाल्यात त्या एक्सेप्ट करा आणि त्या हिशोबाने लेट गो करा, माफ करा. हे मोठी गोष्ट आहे. तिच्या मनात राग आहे, असू द्या. तुमच्या मनामध्ये राग ठेवू नका, तुमच्या मनामध्ये द्वेष ठेवू नका. लेट गो करा आणि एक्सेप्ट करा. कदाचित आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला दुःख देण्यासाठी येत नाही. काही जण येतात आपल्याला अपूर्ण धडे शिकवण्यासाठी. तर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते नाती खरंच मागच्या जन्माशी जोडलेली असतात का? आणि अशाच आध्यात्मिक अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा. नमस्कार.